बघा ही गव्हाच्या लोंब्या आपण भाजले त्या, तर ज्या ज्या भाजले त्या का नाही त्या मी इथून काढत्या हे बघा खाण्यासाठी. म्हणजे हा रानातला खरंच छान मेवा, हा असा खायला बाकी बाहेर कुठं भेटत नाही, शेतकऱ्याकडेच असा रानमेवा. अशी भाजलेली काढून घेते. नाही भाजलेला अजून, भाजलंय की हो त्याला आता ही चोळून बघ. भाजलंय की ही कसं चोळायचं दाखवा की मला. घ्या किती गीट करा. त्यानं चोळायचं असतं. हळू चोळा. खालीच काय एका एक ठेवून दे. चोळायचं. तर आम्ही गव्हाच्या पण लोंब्या भाजलेत बघा, खमंग अशा छान पैकी, आणि असं असं चोळून काढलंय. ह्यातनं पण भारीपैकी नेल. आता मी हे पाकडून दाखवते. आता हे सगळ्यातनं काढलंय बघा चोळून. आता मी पाकडते. तर हे बघा लोंब्या आपण चोळलेल्या, आता ही मी पाकडून घेते. तर बघा गव्हाच्या लोंब्या भाजलेल्या किती छान निघलंय, मस्तच. बळा धर की खायला, छान लागतंय. धर धर बळा, बघ किती छान लागतंय, लय भारी लागतंय. अरे बघतो खाऊन कसं लागतंय. नाजूक कवळे कवळे गहू, ज्वारी कशी कवळी कवळी होती हुरडा भाजला, सेम तसे गहू आहेत. कसं लागतंय चव? गुळ मारायला छान लागते ना. हो. गुळ चाट मस्तच लागते. हे फक्त रानातच मिळतं बाळा, रानातला रानमेवा म्हणायचं ह्याला शेतकऱ्याला. हा छान नाही ना. हो.